पेप्सी आणि कोको कोला यासारख्या अमेरिकन कंपन्यांना घाम फोडणारा भारताचा स्वदेशी असणारा रसना कुठे गायब झाला? तर 1970च्या दशकामध्ये कोको कोला फार महाग होतं, तेव्हा अहमदाबादच्या आरिज खंबाटा यांनी सर्वसामान्यांना परवडणारा असा एक प्रोडक्ट लॉन्च केला, तो म्हणजे रसना. आय लव्ह यू रसना म्हणणाऱ्या चिमुरडीच्या ॲडनं तेव्हा बच्चे कंपनीना वेड लावलं होतं. बाहेर मिळणाऱ्या 2 कोल्ड्रिंकच्या किमती म्हणजे अवघ्या 1 रुपयाच्या पुडीत 32 ग्लास रसना तयार व्हायचा. यामुळं मार्केटमध्ये असणाऱ्या थम्सअप आणि लिम्का यांसारख्या कंपन्याची झोप उडाली होती. मग असं काय केलं रसनानं की त्याने काळाच्या पडद्याआड जाऊन गेले? वर्ष 2002 मध्ये कोको कोलाला टक्कर देण्यासाठी रसनानं स्वतःचं ऑरेंज ऑल्ट नावाचं एक गॅस असलेलं काचेच्या बाटलीमधलं ड्रिंक लॉन्च केलं. यामध्ये गॅस असल्यामुळं सतत त्याला फ्रीजमध्ये ठेवावं लागायचं आणि त्याकडे विजेची समस्या होती. त्यातली त्यात ग्रामीण भागातले दुकानदार हे रात्री फ्रीज बंद करायचे. त्यामुळे रसनाचा जो कोट्यवधीचा माल होता तो फ्रीजमध्ये सडला आणि यामुळे ब्रँडची मोठी नाचक्की झाली. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचशा लोकांना समजलं की हे जे कोल्ड्रिंकचे ब्रँड असतात ते बाटल्यांमध्ये फळाचा रस नसतो तर केमिकल फ्लेवर आणि कलर असतो. त्यामुळे पालकांनी मुलांना हे कोल्ड्रिंक्स देणंच बंद केलं. त्यातली त्यात भारतामधली कुटुंब पद्धती छोटी झाली. भारतातली मोठी कुटुंब आता छोटी होत गेली आणि त्यांना आता 32 ग्लास रसनाची गरज नव्हती. तर त्याच जागी कुठं फ्रुटी तर स्लाइजनं 5 ते 10 रुपयाच्या सिंगल पॅक आणून रसनाचं सगळं मार्केट आपल्या बाजूने वळवलं. त्यात पुन्हा कोको कोला, पेप्सी यासारख्या ब्रँड्सनं शाहरुख खान, सलमान यांना घेऊन त्यांनी ॲड कॅम्पेन चालवली. तर रसना मात्र आपल्या जुन्याच ॲडमध्ये गुंतून राहिली. यामुळं भारतातल्या तरुणांना रसना पिणं लाजिरवाण वाटू लागलं. भारतातली वाढती स्पर्धा बघता रसनानं भारताऐवजी आपला मोर्चा वळवला तो विदेशात. आज रसना संपलेला नाहीये तर तो जगभरातल्या 60 पेक्षा जास्त देशामध्ये आज एक्सपोर्ट करतोय. तुम्ही शेवटची रसना कधी पिली होती ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा.